बनलेल्या पदार्थाला काय म्हणतात? एकाच प्रकारच्या कणाने बनलेल्या पदार्थाला काय म्हणतात? अणू असे म्हणतात. जेव्हा दोन अणू एकत्र येतात तेव्हा त्याला काय म्हटलं जाते? काय म्हणतात? रेणू असं म्हणतात. आणि जेव्हा एकाच प्रकारचे कण एकत्र येतात त्यावेळेला त्याला आम्ही काय म्हणतो? मूलद्रव्य. एकाच प्रकारचे कण जेव्हा एकत्र येतात तेव्हा आम्ही त्याला काय म्हणतो? मूलद्रव्य म्हणतो. मग मूलद्रव्याच्या शेवटच्या कवचात असणाऱ्या इलेक्ट्रॉन्सना काय म्हणतात श्रुतिका? मूलद्रव्याच्या शेवटच्या कवचात असणाऱ्या इलेक्ट्रॉन्सना म्हणजे काय म्हणतात? संयोजक म्हणतात. आणि आपण अणु आणि रेणू या पाठामध्ये अणु आणि रेणू, अणु व रेणू या पाठामधील संयोजन काय बोलणार आहोत? संयोजन. निसर्गामध्ये 118 मूलद्रव्ये आहेत. संयोजनाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? व्हॅलेन्सी म्हणतात. शेवटच्या कवचात असणारे इलेक्ट्रॉन्स, जे इलेक्ट्रॉन्स रासायनिक क्रियेत भाग घेतात आणि रासायनिक क्रियेत भाग घेतल्यानंतर त्याच्यापासून संयुगे तयार होतात. आम्ही संयुगे कशाला म्हणतो? जेव्हा दोन किंवा दोनापेक्षा जास्त मूलद्रव्ये गुणोत्तरी प्रमाणात एकत्र येतात आणि काय तयार होतात? संयुगे तयार होतात. म्हणजे दोन किंवा दोनापेक्षा जास्त मूलद्रव्ये गुणोत्तरी प्रमाणात एकत्र येऊन तयार झालेला पदार्थ म्हणजे काय? संयुगे. संयुगे का तयार होतात? तर शेवट कोणत्याही मूलद्रव्याच्या शेवटच्या कवचात असणारे इलेक्ट्रॉन्स रासायनिक क्रियेत भाग घेतात आणि त्यापासून काय तयार होतात? संयुगे तयार होतात. निसर्गामध्ये 118 मूलद्रव्ये आहेत. या 118 मूलद्रव्यापैकी तुम्हाला काही मूलद्रव्यांच्या संयोजन माहिती असणं गरजेचं आहे. काही मूलद्रव्यांची संयोजन किती आहे? 1 आहे. काही मूलद्रव्यांची संयोजन किती आहे? 2 आहे. काही मूलद्रव्यांची संयोजन किती आहे? 3 आहे. हे त्या मूलद्रव्यावर अवलंबून आहे. 118 मूलद्रव्यापैकी तुम्हाला काही मूलद्रव्यांच्या संयोजन फक्त 10वी पर्यंत तुम्हाला काही मूलद्रव्यांच्या संयोजन माहिती असणं काय आहे? गरजेचं आहे. तर त्या कशा लक्षात ठेवायच्या? एक मी 3 सेंटेन्स सांगून काय करणार आहे? त्या लक्षात कशा ठेवायच्या हे सांगणार आहे. तर पहिलं सेंटेन्स, कॉसी पोसो. कॉसी पोसो है ब्रो आकलो. आता कॉसी पोसो है ब्रो आकलो हे एक सेंटेन्स तयार झालेलं आहे किंवा मी एक सेंटेन्स तयार केलेलं आहे. कॉ म्हणजे काय? कॉपर. सी म्हणजे काय? सिल्वर. कॉपरची संज्ञा Cu, सिल्वरची Ag हे तुम्हाला माहिती आहे. ओ म्हणजे काय? पोटॅशियम. सो म्हणजे काय? सोडियम. हाय म्हणजे हायड्रोजन. हाय म्हणजे हायड्राइड किंवा हायड्रोजन. ब्रो म्हणजे ब्रोमीन. आ म्हणजे आयोडीन आणि क्लो म्हणजे क्लोरीन. ह्या काय आहेत? या सेंटेन्स वरून या मूलद्रव्यांचे आम्ही काय केलेले आहे? संयोजन लिहिलेले आहे. आता हे जर सेंटेन्स बघितलं, या सेंटेन्स मध्ये कॉसी पोसो है इथपर्यंत जर आपण बघितलं तर या सगळ्या मूलद्रव्यांच्या संयोजन काय आहे? +1 आणि है इथून जर बघितलं किती भाग करायचे? त्याच्यामध्ये 2 भाग करायचे. आणि है इथून जर बघितलं तर या मूलद्रव्यांच्या संयोजन किती आहे? -1 आहे. कळलं? त्याच्यानंतर दुसरं सेंटेन्स, क्या जला माता
माता ऑक्साईड आलो नाही. ओके, तर यामध्ये सुद्धा क्या म्हणजे काय? कॅल्शियम Ca. ज म्हणजे काय? जल Zn. ल म्हणजे काय? लोखंड Fe. मा म्हणजे काय? मॅग्नेशियम. ता म्हणजे काय? तांबे कॉपर. अ म्हणजे काय? ऑक्सिजन. सा म्हणजे काय? सल्फर. आ म्हणजे काय? ॲल्युमिनियम. लो म्हणजे काय? Fe. नै म्हणजे काय? नायट्रोजन. ओके, तर आता हे जे सेंटेन्स तयार झालेलं आहे या सेंटेन्स मध्ये 3 भाग करायचे आहेत. आता 3 भाग कसे आहेत? क्या, जला, माता इथपर्यंत एक भाग, ऑक्साईड इथपर्यंत दुसरा भाग आणि आलोने हा तिसरा भाग. बघा, क्या, जला, माता, ऑक्साईड इथपर्यंत जर आपण बघितलं तर या मूलद्रव्यांच्या संयोजन किती आहे? +2 आहे. +2. ऑक्साईड इथपर्यंत जर बघितलं तर या मूलद्रव्यांच्या संयोजन आपल्याला मिळतात -2. आणि आलो नाही इथपर्यंत जर आपण बघितलं तर या मूलद्रव्यांच्या संयोजन आपल्याला मिळतात +3. त्याच्यानंतर तिसरं एक सेंटेन्स आहे. आमू हायड्रॉने काय सांगतोस? आम्हाला फक्त ह्याचा उपयोग करून काही मूलद्रव्यांच्या संयोजनाच्या लक्षात राहत नाही. काही मूलद्रव्यांच्या संयोजनाच्या लक्षात राहत नाही त्या आपल्याला एक काहीतरी क्लू शोधून शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आपण नेहमी ऐकत आलोय. आपण शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला तर जी मूलद्रव्ये तुमच्या सिलेबसला आहेत आणि ज्या मूलद्रव्यांच्या संयोजन तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत त्या या 3 सेंटेन्सचा उपयोग करून तुम्ही काय करू शकता? लक्षात ठेवू शकता. कारण कॉपर, सिल्वर, पोटॅशियम, सोडियम, हायड्रोजन. आता या सेंटेन्स वरून या मूलद्रव्यांची संयोजन काय? 1 हायड्रो R2 याची -1 किंवा क्या, जला, माता इथपर्यंत या मूलद्रव्यांची संयोजन काय होते? +2 होते. ऑक्साईड -2 होते. आलो नाही. या सेंटेन्स वरून तुम्ही काय करू शकता? एक छोटासा प्रयत्न करून तुम्ही ह्या संयोजन लक्षात ठेवू शकता. आता आमू हायड्राने काय सांगतो? ह्याची काय सूत्र तयार होतात? आता हे बहुपरमाणु आयन आहे. आमू म्हणजे काय? अमोनिया NH4. हायड्रॉन म्हटल्यानंतर हायड्रॉक्साईड. नै म्हणजे नायट्रेट NO3. काय म्हणजे कार्बोनेट आणि सांगतोस म्हणजे सल्फेट. आता इथं एक सेंटेन्स आहे, बहुपरमाणिक आहे म्हणून आमू हे दोन अक्षरी एक शब्द झालं. हायड्रॉन हे 2 अक्षरी एक शब्द झालं. नायट्रेट काय? कार्बोनेट, सांगतोस सल्फेट. आता इथं बघितलं तर आमू हायड्राने इथपर्यंत या मूलद्रव्यांच्या संयोजन ह्याची आमूला +1 आहे आणि राहिलेल्या नाहीपर्यंत -1 आहे आणि काय सांगतोस? ला काय आहे? -2 आहे. समजलं? आमूला +1 इथं सुद्धा किती भाग केले आपण? 3 भाग केले. आमू हायड्राने ला -1 आणि काय सांगतोस? ला +2. लक्षात आलं? या 3 सेंटेन्सचा उपयोग करून तुम्हाला सिलेबसला आपल्याला जे 9वी असेल किंवा 10वी असेल, 10वीचा पहिला जो टॉपिक आहे रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे, हा जो एक समीकरणाचा जो धडा आहे त्या धड्यामध्ये तुम्हाला काही सूत्र तयार करावे लागतात आणि ही सूत्र तयार करत असताना त्या मूलद्रव्यांच्या
संयुजा जर तुम्हाला माहित असतील तर तुम्ही सूत्र तयार करू शकता. आता मी तुम्हाला इथं उदाहरणादाखल एक सूत्र तयार करून सांगतो. काय बघायचं आहे? अमोनियम हायड्रॉक्साईड. अमोनियम इथं घेते मी, कारण ह्याचा आपल्याला काय करायचं आहे? उपयोग करून सूत्र तयार करायचं आहे. हे तुम्ही वहीत लिहून घ्यायचं आहे. अमोनियम हायड्रॉक्साईड. अमोनियम हायड्रॉक्साईड. अमोनियम काय आहे? NH4 आहे. NH4 ची संयुजा किती आहे? +1 आहे. हायड्रॉक्साईड, हायड्रॉइड आहे, हायड्रॉक्साईड प्लस सूत्र आहे OH आहे आणि ह्याची संयुजा आहे -1 आहे. आता इथं अमोनियम हायड्रॉक्साईड +1 -1 काय झाले? भाग कॅन्सल झाले, त्यामुळं NH4OH. समजलं? NH4OH हे काय झालं? अमोनियम हायड्रॉक्साईडचं सूत्र तयार झालं. तुम्ही ही 3 सेंटेन्स जर लक्षात ठेवला तर तुम्ही कुठल्याही मूलद्रव्याचं सूत्र लगेच काय करू शकता? तयार करू शकता. दुसरा एक मी सांगते बघा, आम्हाला काय तयार करायचं आहे? सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईड. आता सोडियम म्हणजे कुठं आलं बघा? कॉसीपोसो. सो म्हणजे सोडियम. सोडियमची संयुजा काय आहे? +1. Na त्याची +1 संयुजा क्लोराईड. कॉसीपोसो हायड्रो आक्लो. क्लो म्हणजे इथं क्लोरीन आहे, Cl आहे आणि त्याची संयुजा किती आहे? +1 आहे. भार काय झाले? समान झाले, त्यामुळे ह्याचं सूत्र तयार काय झालं? NaCl. लक्षात आलं? अशा रीतीनं आपण काय करू शकतो? संयुजा लक्षात ठेवून आम्ही सूत्र तयार करू शकतो.